हॅलो ऑल, कसे आहात तुम्ही सर्वजण. चला आज मी बनवले आहेत शेंगोळे आणि कसे बनवलेत ते बघूया. तुम्हालाही शेंगोळे आवडतात का? जर आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी मी इथं हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे, एक मोठी वाटीभर, म्हणजेच कुळीत असतात ना ते दळून आणलेलं आहे पीठ. नंतर अर्धी वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे. मसाला करण्यासाठी इथं शेंगदाणे घेतले आहे. चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत त्यामध्ये. त्यानंतर आवश्यक त्या प्रमाणात जिरे, लाल मिरची आणि हिरवी मिरची दोन्ही मिरच्यांचा इथं वापर केलेला आहे मी. लसूण घेतला आहे, खूप सारा लसूण घ्यायचा आहे, लसणाने टेस्ट छान लागते. त्यानंतर इथे खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं घेतलेलं आहे. बघू शकता हा सर्व मसाला मी रेडी करून घेतलेला आहे. त्यानंतर हुलग्याचं जे पीठ आहे ते आपल्याला छानपैकी चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून गुठळ्या वगैरे असतील त्या निघून जातील. हुलग्याचं पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं गव्हाचं पीठही घेतले, तेही आपण चाळून घेत आहोत. इथे बघा मी पीठ चाळून घेतलेलं आहे. आता आपण याचा मसाला वाटून घेतो. मसाला वाटण्यासाठी मी इथे मिरची घेतलेली आहे. त्यानंतर जो लसूण आहे सोलून घेतलेला आहे तो लसूणही आपल्याला वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर, एक आल्याचा तुकडा, त्याचे साल काढून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे टाकून हे वाटण आपण पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. जास्त जाडसर किंवा जास्त बारीकही करायचं नाही आहे, मीडियम वाटण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाटण मी तयार करून घेतलं आहे. आपण जे पीठ चाळून ठेवलं होतं त्यामध्ये मी आता इथे मिरची पावडर ॲड केली पीठ मळण्यासाठी. त्यानंतर 1 चमचाभर धना पावडर घेतली आहे, अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे पीठ छानपैकी मळून घेणार आहोत. थोडासा हिंग पण ॲड केलेला आहे. त्यानंतर या पिठामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे, शेंगदाणा, मिरची, लसूण, अद्रक, हे वाटण आपण यामध्ये टाकून छानपैकी एक घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत. पण सर्वप्रथम हे जे मसाले टाकलेले आहेत ते छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आवश्यक त्या प्रमाणात थोडं थोडं पाणी टाकून एक गोळा मळून घेतो आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करून घ्या. चला, पिठाचा असा गोळा मी मळला. थोडंसं पीठ हे चिकट असतं त्यामुळे मळायला थोडेसे हात वगैरे पण सर्व खराब होतात. बघू शकता तुम्ही. थोडंसं आहे ना, नंतर मी थोडं बाजरीचं पीठ टाकून त्यामध्ये मिक्स करून छानपैकी बघू शकता तुम्ही असा गोळा तयार करून घेतलेला आहे. गोळाही माझा तयार आहे. आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी ते कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये काय करायचे, 1 चमचाभर जिरे टाकायचे आहेत. जिरे छान तडतडली की त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकले मी. या व्यतिरिक्त आपल्याला त्यामध्ये काहीच टाकायचं नाही. वाटण टाकून जिरे, तेल आणि वाटण छानपैकी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. तेल थोडंसं या भाजीला जास्तच टाकायला लागतं कारण शिजायलाही वेळ लागतो. चला बघा कसं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. एकदा परत मिक्स करून घेतले मी छानपैकी. हा मसाला छान तेलामध्ये परतून घेतला की भाजीची चवही खूप छान लागते. मसाला थोडा परतला की त्यामध्ये आपण पाणी टाकतो आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी यूज करायचं नाही आहे. आवश्यक त्या प्रमाणात मी पाणी ॲड केलेलं आहे. पाणी टाकताना खूप जास्त पाणी टाका कारण शिजण्यासाठी खूप वेळ लागतो, म्हणजे अर्धा तास मिनिमम लागतो. त्यासाठी पाणी थोडं जास्तच टाकायचं आहे, म्हणजे शेंगोळे चांगले शिजले जातात. त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकून छानपैकी उकळी काढायला ठेवली आहे. तोपर्यंत आपण जे शेंगोळ्यांचं पीठ मळून घेतलेलं होतं त्याचे आपण शेंगोळे तयार करून घेणार आहोत. मी इथे 2 प्रकारचे शेंगोळे तयार केलेले आहेत, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघितल्यावर समजेल. अशा प्रकारे मी शेंगोळे वळून घेतलेले आहेत पोळपाटावर. तुम्हाला जर हातावर येत असतील तर उत्तमच आहे. मी असे एकसारखे पोळपाटावर करून घेतलेले आहेत शेंगोळे, बघू शकता तुम्ही. चला बघा, मी एक असे उभ्या आकाराचे केलेले आहेत आणि एक असे चकली टाईप केलेले आहेत. बघू शकता इथे मी चकली टाईप जे केलेले आहेत तेही छान लागतात
मस्त लागतात आणि युनिक रेसिपी आहे, खूप छान वाटतं असं करायला. वेळ तर लागतो याला. चला आता हे आपली उकळी पण आलेली आहे, बघू शकता. उकळी आल्यानंतर आपण एक एक करून त्यामध्ये आपण जे शेंगोळे तयार करून घेतलेले आहेत ते शेंगोळे आपण यामध्ये सोडत आहोत. जी उकळी आलेली आहे त्यामध्ये शेंगोळे सोडायचे आहेत, जेणेकरून ते तुटल्या जाणार नाही. चला अशा प्रकारे एक एक करून मी सर्व शेंगोळे आहेत आधनामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि मंद मीडियम आचेवर छानपैकी अर्धा तास धरून अर्धा तास छानपैकी शिजवून घेतलेले आहेत. चांगले शिजवून द्यायचे, नाहीतर पोट दुखायची शक्यता असते. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी शेंगोळे शिजवून घेतलेले आहेत. कशी वाटली आपली रेसिपी? अगदी गावरान पद्धत आहे, मस्त लागतात. मस्त बाजरीची गरम गरम भाकरी बनवायची आणि त्याच्यासोबत खायचं, खूप छान लागतात. बघा अशा प्रकारे शेंगोळे तयार आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, शेंगोळे जर आवडले तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.